हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. ज्योती लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव. आणि आज मी तुम्हाला माझं गुरुवारचं रुटीन शेअर करत आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला माझ्यासोबत कंटिन्यू करा. आज गुरुवार आहे, पूजा वगैरे मांडायची आहे मला, त्याच्यामुळे हेअर वॉश ते केलेले आहेत मी. आणि चला, लेडीजचं सगळ्यात सुरुवातीचं काम किचन पासूनच सकाळच्या कामांची सुरुवात होते. इथे मी किचन मध्ये आलेले आहे आणि सुरुवातीला मला सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर गरम पाणी पिण्याची सवय आहे. तर इथे बघू शकता मी गरम पाणी करण्यासाठी मी ठेवलेलं आहे. गरम पाणी पिऊन मी चहा घेते. इथं पाणी गरम झालेलं आहे आणि इकडे मी तोपर्यंत चहाला ठेवते. थंडीचे दिवस चालू आहेत आणि सकाळी सकाळी अंघोळ झाल्यानंतर चहा पासून आपली सुरुवात होते. सकाळी सकाळी एक कप चहा पिल्यानंतर काम करण्यासाठी पण उत्साह येतो, असं मला तरी वाटतं. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी चहा ठेवलेला आहे आणि चहा इकडे शिजतोय तोपर्यंत मी गरम पाणी पिऊन घेते. गरम पाणी सकाळी सकाळी पिल्यानंतर शरीरासाठी खूप चांगलं असतं. ते शरीर आपलं मेंटेन राहतं आणि दिवसभर आपला काम करण्यासाठी उत्साह पण राहतो. त्याच्यासाठी हा अनुभव आहे माझा. तुम्ही पण या गोष्टी करून बघा. आणि इथे चहा पण झालेला आहे. चहा पण मी पिऊन घेते आणि मुलींसाठी टिफिन वगैरे पण बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर मला पूजा मांडायची आहे. ते चहा पिऊन झालेला आहे. आत्ता सकाळच्या 8 वाजलेले आहेत आणि रिद्धी सिद्धी त्यांच्या क्लासला चाललेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही. आणि प्रज्योत इथं थांबून त्यांना दरवाजामध्ये बाय बाय करतोय. त्या दोघींचं आवरून त्यांना क्लासला पाठवलं आणि मी इथं किचन मध्ये आलेले आहे. पीठ वगैरे मळून घेतलं आणि इथं मेथीची भाजी चपाती मी आज बनवणार आहे, कारण मला आणि आत्यांना उपवास असतो आणि हे बाकीच्यांसाठी. आणि इथे दादूला आंघोळ वगैरे घातली आणि तो इथे बघू शकतो तुम्ही खेळतोय. तो स्वयंपाक वगैरे करून घेतला, दादूला आंघोळ ते घातली. तोपर्यंत रिद्धी सिद्धी पण आल्या क्लासवरून आणि त्यांची इथे शाळेची पण मी तयारी करून ठेवलेली आहे. टिफिन बॉटल वगैरे इथं भरून ठेवलेल्या आहेत. आणि त्यांच्या शाळेचा टायमिंग जरा उशिरा आहे. आता 12 ते 5 पर्यंत त्यांची शाळा आहे. इथं किचन मधलं पण मी सगळं काम आवरून घेतलेलं आहे. सगळं काम आवरून इथं मी पूजेची तयारी करत आहे. इथे तुम्ही बघू शकता गुरुवारच्या पूजेसाठी हे साहित्य मी आणून ठेवलेलं आहे आणि रेग्युलरची देवपूजा पण करून घेतली अगोदर. आणि इथं गुरुवारच्या पूजेची तयारी चालू आहे. इथे नरेंद्र माऊलींची पण मी पूजा करून घेतली आणि आता गुरुवारची पूजा मांडते. इथे बघू शकता तुम्ही तयारी. इथं पाटावरती सुरुवातीला कपडा अंथरून घेतला, त्याच्यावरती तांदूळ वगैरे टाकून घ्यायचे. त्या तांदळावरती स्वास्तिक वगैरे काढून त्याच्यावरती आपण कलश मांडायचा. देवीचा फोटो वगैरे ठेवलेला आहे. इथं कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं, 1 सुपारी टाकायची आणि त्याच्यावरती स्वास्तिक काढून घ्यायचं छान असं कुंकानी. नंतर विड्याची पानं लावून त्याच्यावरती नारळ ठेवायचा. ही अशी माझी सोप्या पद्धतीने पूजा मांडायची पद्धत आहे. सगळीकडं वेगवेगळे आपल्या आपल्या पद्धतीने पूजा मांडतात. इथे बघू शकता तुम्ही विड्याच्या पानांवरती इथे मी नारळ ठेवलेला आहे आणि नारळाला वेणी वगैरे घातलेली आहे. आज मला फुलांची वेणी मी दर गुरुवारी आणत असते, फुलांची वेणी काही भेटलेली नाहीये. इथे ही आर्टिफिशियल वेणी जी आहे ती घातलेली आहे आणि इथं कलशाला दागिने वगैरे घालून घेते. इथे तुम्ही बघू शकता विड्याचे पान वगैरे इथं ठेवलेले आहे. 5 फळं मांडायचे समोर आणि कलशावरती जो नारळ ठेवलेला आहे त्याला छान असं सजवून घ्यायचं. त्याला डोळे वगैरे या गोष्टी लावायच्या, नथ वगैरे घालून घ्यायची. खूप छान दिसतं ते. इथे तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने अशी पूजा मांडायची पद्धत आहे. तर पूजा मांडून पूर्ण झालेली आहे आणि देवीला हळदी कुंकू वगैरे हे करून घ्यायचं. आणि गुरुवारी
दर गुरुवारी पूजा मांडताना मी सकाळी सकाळीच पूजा मांडते, एक 10-10:30च्या दरम्यान, कारण दिवसभर घरात पूजा राहिल्यामुळं पण घरात पण खूप पॉझिटिव्ह वातावरण राहतं. त्याच्यामुळे ते दिवसभर पूजा घरात असलेली छान वाटतं मला. मी सकाळी सकाळी पूजा करून घेते आणि संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान देवीला नैवेद्य वगैरे दाखवून मग आरती वगैरे करते, कहाणी वगैरे तेव्हाच वाचते संध्याकाळच्या वेळेस. पण पूजा दिवसभर अशी मांडून वगैरे ठेवते. त्याच्यामुळे दिवसभर घरात पॉझिटिव्ह वातावरण राहतं ना, आपल्यालाही घरात प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळं मी कधीच दुपारनंतर पूजा मांडत नाही. सकाळी 10:30-11 पर्यंत पूजा मांडण्याचा टायमिंग असतो. इथे मी छान असे रांगोळी वगैरे काढून घेते. रांगोळी काढण्यासाठी इथे जागा कमी आहे, पण ठीक आहे, तेवढ्या ह्याच्यामध्येच. इथे बघू शकता तुम्ही अशी पूजा मी मांडलेली आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन करताना चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे, तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही, कारण एकादश त्याच्या तिथीनुसार आलेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे त्यांच्या तिथीनुसारच चालू आहे. त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. एकादशीच्या दिवशी पण आपण गुरुवारचं उद्यापन करू शकतो. पूजा वगैरे मांडून आपण जे ठरवलेलं आहे त्या गोष्टी करता येतात, कारण त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही, कारण रविवारी तर अमावस्या आहे, त्याच्यानंतर तर आपण करू शकत नाही उद्यापन. त्याच्यामुळे चौथ्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे. आणि इथे नैवेद्यासाठी बाकीचा स्वयंपाक झालेला आहे आणि मी खीर पण बनवलेली आहे इथे शेवयांची, इथे तुम्ही बघू शकता. आणि गुरुवारी जास्तीत जास्त मी खीरच बनवत असते इथं प्रसादासाठी. इथे बघू शकता तुम्ही खीर पण तयार झालेली आहे आणि इथे देवीला नैवेद्य पण दाखवलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. हा टायमिंग संध्याकाळचा आहे, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. स्वयंपाक वगैरे मी लवकर आवरून घेतला आणि आता मी कहाणी वाचण्यासाठी इथे मी बसणार आहे. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण तयारी झालेली आहे आणि कहाणी वाचण्यासाठी आणि आरती करण्यासाठी देवीला नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे. त्याच्यासाठीच मी स्वयंपाक वगैरे लवकर आवरलेला आहे. इथे पूर्ण तयारी माझी झालेली आहे आणि मी कहाणी वाचण्यासाठी इथे बसलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता रिद्धी सिद्धी आणि प्रज्योत इथेच आजूबाजूला खेळत आहेत. त्या दोघी जणी बाहेर आहेत अंगणात आणि दादू इथे हॉलमध्येच आहे माझ्या पाठीमागे, इकडे तिकडे फिरतोय तो. आणि मी कहाणी वाचत होते मोठ्यानी आणि त्याचं चाललेलं बघत होता तो. मम्मी नेमकं काय म्हणते आता, त्याच्या या गोष्टी तर लक्षात येत नसतील, पण तो लक्ष देत होता माझ्याकडे काय चाललंय मम्मीचं म्हणून. आणि एवढं सगळं घरातलं सगळं आवरून आणि तिन्ही मुलांना सांभाळून या सगळं देवाच्या गोष्टी करण्यामध्ये पण मला खूप इंटरेस्ट आहे आणि मी या गोष्टी करत असते, कारण यामुळेच आपल्याला मनातून प्रसन्न वाटतं आणि खूप काम करण्यासाठी पण एनर्जी येते. त्याच्यामुळे मला काही माझी चिडचिड होत नाही आणि मला जास्त एवढं काय थकवा पण जाणवत नाही. आपल्याला मनातून प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, कारण मानसिक समाधान पण आपल्याला या गोष्टीतून भेटतं. आणि इथे बघू शकता तुम्ही मी पूर्ण सगळा स्वयंपाक वगैरे आवरून इथं कहाणी वाचत आहे. आणि नंतर आरती वगैरे झाल्यानंतर मुलांना पण लवकर जेवायला द्यायचं असतं, कारण 7-7:30च्या दरम्यान तिघं पण जेवतात. त्याच्यामुळे दररोजही मला स्वयंपाक वगैरे लवकरच आवरून घ्यायला लागतो. आणि इथे माझी कहाणी पण वाचून झालेली आहे. छान अशी आम्ही आरती करून घेतली. ते तिघजण पण होते आरतीला, पण आमचा व्हिडिओ काढण्यासाठीच तिथं कोण नव्हतं म्हणून मुलींनाच सांगितलं मी व्हिडिओ काढण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता देवीची छान अशी आरती झाली आणि खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं. तर चला बाय बाय, इथंच व्हिडिओचा एंड करते.